विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना माझा परिचय तर असणारच आहे. माझं नाव शंकर सागरबाई गणपतराव नाईकनवरे आहे. मी मूळचा हिंगोली जिल्ह्यामधील वसमतचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण स्टायपेंडचं काम चालू केलं होतं. त्या मागच्या काळामध्ये खूप व्यस्त असल्यामुळे मला त्याच्यावर अपडेट देणं शक्य झालं नाही. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे मला पूर्ण राज्यामधून फोन येत आहेत की सर आपलं स्टायपेंडचं काम कुठपर्यंत आलं, त्याच्यावर आम्हाला अपडेट द्या. त्यामुळे मला वाटलं की सर्वांनाच एकदा अपडेट दिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या स्टायपेंडसाठी आपण DMRला निवेदन दिलं होतं. DMRने प्रस्ताव तयार करून तो आरोग्य शिक्षण मंत्रालयाच्या प्रधान सचिवाकडे पाठवला होता. आता सचिवाचं जे काही कार्यालय आहे, जे काही ऑफिस आहे, जे काही सचिवालय आहे, त्या ठिकाणचे अधिकारी आपल्या प्रस्तावावर DMRनं पाठवलेल्या आपल्या प्रस्तावावर नवीन प्रस्ताव तयार करून तो अर्थ खात्याकडे पाठवणार मंजुरीसाठी. आता तो प्रस्ताव आपला सचिवालयामध्ये आहे, तिथले अधिकारी आपल्या प्रस्तावावर काम करत आहेत. परंतु लक्षात घ्या, 2 महिने झाले प्रस्ताव आपला सचिवालयाकडे गेलेला आहे. त्या ठिकाणचे अधिकारी हर्षल त्या ठिकाणी वारंवार गेला. त्यांनी त्या अधिकाऱ्यांना विचारले की सर आमचं काम कुठपर्यंत चालू आहे. ते म्हणत आहेत की काम चालू आहे, काम चालू आहे. मी देखील 15 जानेवारीला मुंबईला गेलो होतो. मुंबईला गेल्यानंतर मी आणि मग सचिवालयामध्ये सुद्धा गेलो होतो. त्या ठिकाणी सचिवालयामध्ये जे काही आपले जे काही एक ऑफिसर आहेत महाडिक म्हणून, त्यांच्याकडे आपल्या प्रस्तावाचं काम चालू आहे. त्यांना मी म्हणलं सर आमचं काम कुठपर्यंत आलं. ते मला म्हणले की मला बाकीसुद्धा खूप काम आहेत, थोडा वेळ लागेल. मी त्यांना म्हणलं सर ठीक आहे, बाकीचे काम आहेत, मी मान्य करतो, परंतु आमचं कामसुद्धा महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचं काम आहे, विद्यार्थ्यांच्या अधिकाराचं काम आहे. थोडंसं लवकर त्या ठिकाणी प्रयत्न करा. ते म्हणले ठीक आहे, आम्ही करू म्हणले, थोडा वेळ द्या म्हणले. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 2 महिने झाले अजून ते त्या ठिकाणी आपल्या प्रस्तावावर कामच करत आहेत. हे जर अशा प्रकारचं जर आपल्याला उत्तर मिळणार असेल की आम्हाला खूप काम आहेत, तर आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी वेगळा विचार करावा लागेल. आपल्या मागणीकडे जर कुठं असं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी एक वेगळी भूमिका घेण्याची गरज पडू शकते. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आज 2 महिने झाले तरी पण आपल्या प्रस्तावावरती कामच करत आहेत. हे कुठंतरी मला वाटतं की आपलं काम कुठेतरी पेंडिंगमध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कुठेतरी आपल्या कामाकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांचा कुठेतरी प्रयत्न मला वाटते चालू आहे. आणि मग याला आता आपण काय करायचं, तर आपल्याला त्या ठिकाणी या आपल्या स्टायपेंडच्या संदर्भामध्ये कुठेतरी हे काम लवकर व्हावं, यासाठी आपल्याला वेळेप्रसंगी आंदोलनाची भूमिकासुद्धा त्या ठिकाणी घेण्याची गरज पडू शकते. आपलं ऑलमोस्ट मॅक्झिमम काम झालेलं आहे, फक्त आपलं थोडं काम राहिलं आहे आणि थोडं कामच आपलं थोडंसं इतकं सोपं नाही. या लोकांनी आजपर्यंत खरं म्हणजे प्रस्ताव आरोग्य खात्याकडे पाठवायला पाहिजे होता, परंतु त्यांनी पाठवलेलं नाही. ते म्हणतात की आम्हाला खूप काम आहेत, आमचं काम चालू आहे. परंतु हे आता मला वाटतं कुठेतरी दुर्लक्ष करण्याचं काम चालू आहे. आणि असं जर दुर्लक्ष करणार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी छोटं मोठं आंदोलन करण्याची सुद्धा गरज पडू शकते. त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की तुमचं एक मानसिक तयारी राहू द्या आंदोलनाची. जास्त काही मोठं आपलं आंदोलन करायचं नाही. फक्त डीन सरांच्या कॅबिनसमोर थोडंसं एक निदर्शनं असतील किंवा पोस्टर हातात धरून थोडंसं उभं राहणं असं एवढं आपल्या आंदोलनाचं स्वरूप असू शकते. त्यासाठी तुम्ही एक मानसिक प्रिपरेशन, मेंटल प्रिपरेशन त्या ठिकाणी करून ठेवा, असं मला तुम्हाला सांगायचे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, BPMTच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की युनिटीची पॉवर काय असते, एकीची पॉवर काय असते. BPMTच्या विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मार्फत खूप मोठं आंदोलन केलं आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये सरकारला लक्ष देण्यासाठी, त्या मागण्या सोडवण्यासाठी सरकारला त्यांनी भाग पाडलं. सरकारनं त्यांना आता आश्वासन दिलं आहे की आता कालच त्यांचे जे काही ABVPचे प्रतिनिधी असतील, आपल्या ABVPचे प्रतिनिधी असतील आणि ते BPMTचे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह असतील, ते मुंबईला जाऊन मंत्री साहेबांना भेटून आले. मंत्र्यांनी सुद्धा त्यांना वेळ दिला, त्यांची एक बैठक लावली. तर ही एकीची पॉवर असते, ही असते प्रोफेशनल युनिटी, जी की आपल्या नर्सिंगमध्ये अजिबात नाही. ही आपल्याला प्रोफेशनल युनिटी तयार करायची आहे, जेणेकरून आपल्या मागण्या हलक्यामध्ये घेणार नाही, आपल्या मागण्यांकडे सुद्धा गांभीर्याने पाहिलं जाईल. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे, आता आपण थांबवू 10-1 दिवस. मी पुन्हा मुंबईला जाईन, हर्षल पण त्या ठिकाणी फॉलोअप घेईनच आणि त्या ठिकाणी जाऊन मी सुद्धा नंतर जाऊन फॉलोअप घेईन की आपलं काम कुठपर्यंत आलं. परंतु जर निग्लेक्ट केलं जात असेल, दुर्लक्ष केलं जात असेल, पेंडिंगमध्ये टाकलं जात असेल, तर मग आता आंदोलनाची भूमिका त्या ठिकाणी आपल्याला घेण्याची गरज पडू शकते. त्यासाठी तुम्ही तुमचं एक मानसिक तयारी, मेंटल प्रिपरेशन असू द्या. धन्यवाद.